नमस्कार, मी डॉक्टर गणेश आव्हाड, लोटस होलिस्टिक हेल्थकेअर क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आहे। थायरॉइडच्या समस्या, लक्षणं आणि उपचार यावर आज आपण मार्गदर्शन करणार आहोत। थायरॉइड आपल्या शरीरामध्ये गळ्याच्या ठिकाणी एक बटरफ्लाय आकाराची म्हणजे फुलपाखराच्या आकारासारखी एक ग्रंथी असते। त्या ग्रंथीचं काय काम असतं? आपल्या शरीरामध्ये चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम व्यवस्थित राखणं या ग्रंथीचं कार्य असतं। त्या ग्रंथीमधून T3, T4 आणि TSH नावाचे हॉर्मोन फिजिओलॉजिकली सिक्रीट होत असतात। जर काही कारणामुळे याच्यामध्ये जर बिघाड झाला तर हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम अशा पद्धतीचे आजार निर्माण होऊ शकतात। काही ठिकाणी थायरोटॉक्सिकोसिस किंवा हशिमोटोज थायरॉइडायटिस अशा पद्धतीचे नानाविध आजार थायरॉइडमुळे आपल्याला उद्भवताना दिसतात। मग थायरॉइडची नेमकी लक्षणं काय आहेत? वजन कमी किंवा वजन जास्त होणं, केस गळणं, चिडचिडेपणा वाढणं, निद्रानाश, त्वचा कोरडी किंवा सतत खाज सुटल्यासारखं वाटणं अशा पद्धतीची लक्षणं थायरॉइडमध्ये सामान्यपणे आढळून येतात। थायरॉइडच्या उपचार पद्धतीमध्ये सामान्यपणे लिव्होथायरॉक्सिन नावाची गोळी बरेचसे डॉक्टर प्रिस्क्राईब करताना दिसतात। पण नुकत्याच अमेरिकेमध्ये आता जे रिसेंट संशोधन झालंय त्या अमेरिकेच्या संशोधनामध्ये असं आढळतंय की लिव्होथायरॉक्सिनमुळे ओल्डर जे अडल्ट्स आहेत त्यांच्यामध्ये बोन लॉस होताना दिसतो। म्हणजेच ऑस्टिओपोरोसिस, हाडं ठिसूळ होणं हे साईड इफेक्ट त्या गोळीमुळे कदाचित आपल्याला आढळलेत असं अमेरिकन सोसायटी ऑफ एंडोक्रायनॉलॉजी म्हणते। मग आता प्रभावी उपचार कसे करावेत? आयुर्वेदामध्ये पंचकर्म म्हणजे शरीर शुद्धी जर तुम्ही व्यवस्थित केलीत, वर्षातून एकदा पंचकर्म केलीत तर तुमच्या शरीरामध्ये तुम्ही डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस चांगल्या पद्धतीने राबवू शकता। मग डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस कशी राबवायची? तर आपल्याला पहिल्यांदा काही रिपोर्ट किंवा इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतील। त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये बेसिक फ्री T3, फ्री T4 आणि TSH या तपासण्या कराव्या लागतील। मग त्या तपासण्यानंतर आपल्याला हायपोथायरॉइडिझम आहे की हायपरथायरॉइडिझम आहे हे पडताळून पाहावं लागेल आणि मग त्या अनुषंगाने पंचकर्माची योजना करता येईल। पंचकर्म नेमकं करतं काय? जशी आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो त्या पद्धतीनं पंचकर्म म्हणजे तुमच्या अंतर्गत जे अवयव आहेत त्याच्यामध्ये आपण शरीर शुद्धीसाठी उपाययोजना करत असतो। डिटॉक्सिफिकेशन त्यातून घडतं आणि मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय चांगल्या पद्धतीनं सुधारतं। मग हे पंचकर्म वर्षातून एकदा केलं तरी पुरेसं ठरतं। काही आयुर्वेदिक औषधी, काही पथ्य हे सुद्धा पाळल्यानं आपण लिव्होथायरॉक्सिन या गोळीचा डोस कमी करू शकतो। काही पेशंट्समध्ये ती गोळी कायमस्वरूपी सुद्धा बंद होऊ शकते। मग आता थायरॉइडमध्ये आहार नेमका कसा असावा? शक्यतो आयोडीन युक्त आहार याचा समावेश आपल्या डेली रुटीनमध्ये असावा। ग्रीन व्हेजिटेबल्स असतील, सॅलेड्स असतील, रिफाइंड शुगर्स आणि बाकीच्या गोष्टी, मसालेदार आणि तेलकट पदार्थ शक्यतो टाळावेत। आहारामध्ये आणखी काही आपल्याला गोष्टी टेलरमेड करता येऊ शकतात पण पेशंटच्या लाईफस्टाईल प्रमाणे। सामान्यतः आपल्याला समज काय असतो की साधारण 30 ते 45 वयोगटातल्या स्त्रियांनाच थायरॉइड होतो, तर ते तसं नाहीये। माझ्याकडे परवा एक 26 वर्षांची मुलगी आली होती की जी अनमॅरिड होती आणि तिला हायपोथायरॉइडिझम डिटेक्ट झाला होता। TSH लेवल साधारण 26.88 मिलीग्रॅम डेसिलिटर होतं आणि त्या TSH साठी त्यांच्या डॉक्टरांनी थायरॉक्सिन नावाचं 75 मायक्रोग्रॅमची गोळी चालू केली होती उपाशीपोटी। मग आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट प्रोग्राम जो चालू केला त्याच्यामध्ये ती गोळी 50 मायक्रोग्रॅम, त्याच्यानंतर 37.5, 25 आणि अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप आपण तो डोस कमी करत थायरॉइडची गोळी पूर्णपणे बंद करण्यात आली। अशा पद्धतीनं आपण पंचकर्म आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या द्वारे थायरॉइडचा आजार समूळ नष्ट करू शकतो। दुसऱ्या एक 45 वर्षाच्या गृहिणी माझ्याकडे थायरॉइडसाठी आल्या होत्या। त्यांचं जेव्हा डायग्नोसिस केलं तेव्हा त्यांना हायपोथायरॉइडिझम आणि ऑस्टिओपोरोसिस असे दोन्ही आजार होते। मग हायपोथायरॉइडिझम आणि ऑस्टिओपोरोसिससाठी काही तपासण्या केल्या आणि त्या तपासण्यानंतर आपण पंचकर्म आणि आयुर्वेदिक उपचारांनी त्यांचं थायरॉइड लेवल ॲब्सोल्युटली नॉर्मल आणि कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 सुद्धा नॉर्मल लेवलला आणलं। त्यामुळे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपल्या आरोग्यासाठी, हॉर्मोनच्या असंतुलनासाठी, आपल्याला जर हॉर्मोन्स बॅलन्स करायचे असतील तर अतिशय प्रभावीपणे काम करू शकते। आता तुम्हालाही थायरॉइड संदर्भात किंवा हॉर्मोन्सच्या संदर्भात जर काही तक्रारी असतील तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। आम्ही व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे सुद्धा तुम्हाला उपचारांचे मार्गदर्शन करू शकतो आणि जर औषधं पाठवायची झाली तर कुरिअरद्वारे तुम्हाला पाठवण्यात येतात।